रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजचा दिवस आहे आमचा 62वा आणि काल आम्ही विश्रामाला होतो पिंपलिया येथील श्री नर्मदा सेवा आश्रममध्ये. आणि काल तिथून आता पुढे निघालो आहे आम्ही. आज पूर्ण थंडीची जाणीव होती इथं आणि पूर्ण धुक्याची चादर पसरलेली आहे बघेल तिकडे. आणि सकाळचे 7:15 वाजले तरी खूप धुकं आहे नर्मदे. काल खेडापती हनुमान मंदिर निसरापूर इथून दर्शन करून दुपारी, म्हणजे ते तीर्थस्थळ तिथून दर्शन करून दुपारी रात्री विश्रामासाठी आम्ही पिंपल्याला आलो होतो, जे की अवघं 5 किलोमीटरचं अंतर आहे तिथून. आणि आता पिपल्यामधून पुढे निघालो आम्ही नर्मदे. निसर्गाचा नयनरम्य नजारा तुम्ही बघू शकता. हिरव्या गादीवरती पांढरी चादर पसरलेली आहे नर्मदे हर. आता पिपल्यामधून पुढे 5 किलोमीटरवरती आहे नाग मंदिर. आता आम्ही तिकडे जाणार आहे, जे की तीर्थस्थळ आहे. तिथून दर्शन करून पुढे निघेल आता आम्ही नर्मदे हर. नर्मदे हर हे आहे कष्टभंजन बालाजी धाम मंदिर, जे की मारुती रायांचं मंदिर आहे. नर्मदे हर. मकाची शेती पण आहे इकडं नर्मदे हर. नर्मदे हर. पहिल्यांदा सूर्यनारायण यांचं नकाशासारखा डिझाईन आहे, जसं ग्रहण लागल्यासारखा आकार झाल्यासारखा झाला आहे नर्मदे हर. आता सूर्य बघू शकता तुम्ही नर्मदे हर. ढगामुळे वेगळं आकार आलेला आहे. आज आकाशात अर्ध सूर्याचं दर्शन होतंय नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजचा दिवस आहे 63वा आणि हे करोली येथील गायत्री मंदिर, जे की काल आम्ही इथं वास्तव्यास होतो. आणि आता इथून आम्ही पुढे निघालोय नर्मदे हर बकानेरकडे. ही गायत्री माता. ओम भूर्भुवः स्वः. हे गायत्री मंदिर. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता आम्ही सकाळी निघालो होतो बकानेरकडे, जे इथून एक 11 किलोमीटरचा अंतर आहे असं म्हणतात. हे आहे आश्रम नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 8:30 वाजलेले आहेत, तरी वातावरणातले धुके आणखी संपले नाहीत. अजूनही पूर्ण धुकं आहेत वातावरणात. नर्मदे हर. नर्मदे हर. सकाळचे 8:30 वाजलेत, तर इकडे मजूर शेताकडे चाललेत कामाला एवढ्या लवकर, आणि ते असले थंडीत. नर्मदे हर. नर्मदे हर. कराली गावातून निघाल्यानंतर आता बकानेरला पोचलो आम्ही. आता इथून पुढे आहे खेडापती हनुमान मंदिर, ज्या ठिकाणी आश्रम आहे. तर तिथं आता मी दुपारचा विश्रामी करेल आणि तिथून पुढे प्रस्थान करेल. हा बकानेरमधला सुंदर ब्रिज बघू शकता तुम्ही. अगदी अलीकडे बांध आहे आणि ते बांधातून सगळीकडे पाणी नदी आहे आणि खूप सुंदर वाटतंय. आणि त्यातल्या ढगाळ वातावरण आहे आज, म्हणजे थकवा पण फार कमी आहे, म्हणजे जाणवतच नाही बिलकुल. नर्मदे हर. नर्मदे हर. ही नदी वाहत येते आणि त्याच्यामध्ये जी राहिलेली जागा आहे त्यामध्ये पण शेती केली, म्हणजे पेरले ठिबक पाईप लावून. वा, जागेचा पुरेपूर फायदा. नर्मदे हर. नर्मदे हर. थोड़ा दूर बैठो पानी से. नर्मदे हर. आता आम्ही निघालो बकानेर
येथील श्री खेडापती हनुमान मंदिर येथील आश्रमाकडे तर आता असे झेंडी लावलेले आहेत जे मार्गक्रम दाखवत आहेत. नर्मदे हर 63व्या दिवसाचा मावळत्या सूर्याचा दृश्य. नर्मदे हे हर हे आहे भारत माता आश्रम. आता तिथं पोचलो आम्ही. आजचा विश्राम इथंच करायला आम्ही नर्मदे हर.